मुर्ग्या 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 इकडे काय आहे? ए सावी तर ही आमची सावी, आमच्या गोठ्यातलं सगळ्यात छोटं वासरू. वटपौर्णिमेच्या दिवशी ती जन्माला आली, त्यामुळं सावित्रीवरून तिचं नाव आम्ही सावी असं ठेवलेलं आहे. तिची जी आई आहे, जिला मी गिड्डू म्हणते, तर तिचं नाव सुद्धा गौरी आहे. ती गौरी गणपतीच्या दरम्यान जन्माला आली होती, त्यामुळे तिचं नाव आम्ही गौरी ठेवलं होतं. आमच्या गोठ्यातल्या बऱ्याचशा जनावरांची नावं अशीच जो काही सणवार असेल किंवा तिथी कुठली असेल तर त्यावरनं नावं ठेवली जातात किंवा त्यांच्या रंगरूपावरनं ठेवली जातात. म्हणजे आत्ता महालक्ष्मीचा मुलगा जो लाल्या आहे तर तो असा एकदम तांबूस लाल लाल रंगाचा होता, त्यामुळे त्याचं नाव आम्ही लाल्या ठेवलं. आपला दीपू बघा दिवाळी दरम्यान जन्माला आला, त्यामुळे त्याचं नाव दीपू ठेवलेलं आहे. तर अशी सगळ्यांची नावं ठेवलेली आहेत. पण ही झाली आत्ताची गोष्ट. राधाजीच्या काळात कशी नावं ठेवायची माहिती आहे का? तेव्हा आमच्याकडे म्हशी होत्या आणि तेव्हा मी आणि माझी जी काही भावंडं आहेत तर ती जी काही जन्माला येतील त्यांच्याप्रमाणे रेड्यांची म्हशींची नावं ठेवली जायची. म्हणजे स्वानंदी, वेदांगी, हेरम अशी नावं ठेवलेली असायची. तर चला तुम्हाला सावीची गोष्ट सांगते. आमच्या गोठ्यातली सगळ्यात मोठी गाय म्हणजे सोना. सोनाची मुलगी पंडी, पंडीची मुलगी गिड्डू उर्फ गौरी आणि गौरीची मुलगी म्हणजे ही आमची सावी. म्हणजे सोना सावीची पणजी आहे बरं का. सावीची आई जी आहे गौरी म्हणजे गिड्डू, तर ती लॉकडाऊनमध्ये जन्माला आली आणि म्हणजे तिची जी आई आहे पंडी, तर तिचं बाळणपण मी आणि आमच्या गावातले जे गोरे डॉक्टर आहेत तर त्यांनी केलं. तर झालं असं की तेव्हा अर्थात लॉकडाऊन होतं, फार जवळपास कोणी मदतीला येणारं नव्हतं आणि बाबा काहीतरी सामान वगैरे किराणा सामान आणण्यासाठी म्हणून तालुक्याला गेलेले होते, तर कोणीच नव्हतं. तर गोठ्यात आल्यानंतर पंडी आता विणार असं समजलं, तेव्हा गोरे डॉक्टरांना बोलवलं तर ते आले लगेच आणि बाकी कोणीच मदतीला नव्हतं. गाईला लवकर मोकळं करायचं होतं, त्यामुळं मला डॉक्टर काका म्हणले की चल मी तुला शिकवतो कसं करायचं ते, चल मदत कर मला. मग त्यांनी मला दाखवलं की तेव्हा नुकते वासराचे पाय बाहेर आलेले होते आणि तोंड पण बाहेर येत असतं, तेव्हा पटकन त्याला बाहेर काढायचं असतं. तर डॉक्टरांनी सगळं ते तेल फडकी वगैरे सगळं घेऊन गेलेले होते मी. मग हाताला वगैरे तेल लावून त्या वासराचे पाय हळूहळू असे ओढले. मग ते वासरू छोटा आल्यानंतर त्याचे खूर मोडायचे, कानात फुंकर मारायची, त्यानंतर तोंडामध्ये एखादी अशी गवताची काडी वगैरे बांधायची जेणेकरून जीभ अडकू नये त्याची. असं सगळं केलं आणि पूर्ण माझं अंग असं त्या सगळ्या रक्ताने आणि त्या सगळ्याने माखलेलं होतं. पण इतका आनंद होता. एक छोटं वासरू म्हणजे तोपर्यंत मी वासरू गाय कशी विते किंवा वासरू जन्माला कसं येतं हे पाहिलेलं होतं, पण मी स्वतः सहभागी झाले नव्हते. आणि त्यामुळं गौरीचा जन्म जेव्हा झाला तर तेव्हा ते वासरू माझ्यासाठी खूप खास होतं. असं छोटंसं होतं आणि उंची पण तशी छोटी होती, त्यामुळे त्याचं नाव आम्ही गिड्डू मी तिला म्हणायला लागले प्रेमानं. हळूहळू गिड्डू मोठी झाली आणि त्यानंतर माझं अर्थात तिच्यावरती खूप प्रेम तर आहेच. साधारण सावीच्या वयाची वगैरे असताना ना तिला छोटीशी शिंगं आलेली होती, अशी टोकदार शिंगं होती आणि तेव्हा आम्ही पहाटेवरती दूध काढायचो 5 वाजता वगैरे. तर एकदा मी आणि संतोष काका गोठ्यात आलेलो होतो, दूध वगैरे काढलं आणि संतोष काका गेला परत. तर मी गिड्डूला आंबोण घालत होते अशा घमेल्यातनं खाली वाकून आणि ती नुकती दूध पिऊन आलेली होती, त्यामुळे असं ती हिसके द्यायच्या त्या मूडमध्ये होती आणि मी तिला खाली आंबोण घालायला अशी वाकले आणि तिनं तेवढ्यात असं मानशी वर केली, त्यामुळे तिचं शिंग जे होतं छोटंसं ते एकदम इथे मला असं आपटलं जोरात आणि मला अंधारी आली. मग त्यानंतर काही समजलं नाही, एकदम असं शर्टावरती डोळ्याच्या इथनं सगळं रक्त व्हायला लागलं. मग मी असा हात डोळ्यावरती झाकून पहाटे घरी गेले. आई घाबरली. मग ते तात्पुरतं हळद वगैरे लावली आणि मग मी नंतर दिवसा तालुक्याला गेले, दाखवलं डॉक्टरांना. तर थोडक्यात डोळा वाचला, पण इथे मला खूण आहे तिच्या शिंगाची. त्यानंतर आत्ता नुकतंच काही दिवसांपूर्वी पायाला सुद्धा तिचं शिंग मला लागलं. पण तरी माझ्यासाठी ती खूप खास आहे, त्यामुळे मी कधी तिच्यावरती हात नाही उचलत. आणि अशा आमच्या अगदी माझ्यासाठी स्पेशल असलेल्या गिड्डूला एक दिवशी असं झालं की चरायला गुरं गेलेली होती, तर त्या दरम्यान कुठल्यातरी एका पाड्याकडनं ती गाभण राहिली. आम्हाला कोणालाच कळलं नाही, कुठलंही लक्षण दिसलं नाही
आणि एक दिवशी संतोष काका पहाटे गोठ्यात गेलेला असताना अचानक गाय व्यायलेली दिसली. एकदम छोटं वासरू होतं. ते वासरू प्रीमॅच्युअर जन्माला आलेलं होतं. असं एकदम छोटंसं होतं. जास्ती मांस नव्हतं अंगावरती. मग आम्ही त्याला कसं बसं उभं करायचा प्रयत्न केला. काही महिने त्याला फडक्याने बांधून वगैरे असं हे करून उभं राहून दूध पाजलं, पण ते नाही जगू शकलं काही कारणामुळं. आणि त्यानंतर खूप वाईट वाटलं, कारण माझ्यासाठी स्पेशल गिड्डू होती आणि तिचं पहिलं असं काहीतरी झालं, त्यामुळे खूप वाईट वाटलं होतं. आणि कालांतराने परत गिड्डूला जेव्हा बाळ होणार हे आम्हाला समजलं, तेव्हा मी खूप खुश होते. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सावी जन्माला आली आणि एकदम अशी गोड, इतकी इनोसंट गाय आहे, वासरू आहे ते आमच्या गोठ्यातलं. खूप प्रेमळ. आणि कारण काय असतं, बरीचशी वासरं जन्माला आल्यानंतर थोडी मोठी होताना अशी थोडी वांड असतात, आगाऊपणा करतात. म्हणजे दीपू वगैरे तुम्ही पाहिलंच आहेत. पण सावी इतकी शांत आहे, तिची कुठलीच तक्रार नसते. जे खायला असेल ते खाते. म्हणजे अशी फळं पाहिजेत, कलिंगड पाहिजे, केळी पाहिजे असं काही नसतं तिचं. जे आहे ते ती शांतपणे खात असते आणि तिच्याजवळ गेलं की मला सुद्धा खूप शांत वाटतं. सावी पूर्ण अशा तांबूस, फिक्या तांबूस रंगाची आहे आणि अशी एकदम माऊमाऊ केस आहेत तिचे. आमच्या दीपूचे तुम्ही लहानपणी पाहिलं असेल तर त्याच्या पापण्या ज्या होत्या त्या पांढऱ्या आहेत आणि हिच्या आहेत ना त्या पूर्ण अशा भुऱ्या तांबूस रंगाच्या आहेत. त्यामुळे अशी एकदम गुणी बाळ कसं असतं सगळं ऐकणारं, तसे इनोसंट भाव तिच्या डोळ्यामध्ये आहेत. काही तक्रार नसते सावीची. एकदम शांतपणे एकटं एकटं चरत राहते. ओरडत पण नाही अजिबात बरं का. शांतपणे उभी असते. आमच्या जवळच्याच गावामध्ये एक परिचित राहायचे, जे मुंबईला असायचे, पण त्यांचं इथे घर होतं आणि त्यांच्याकडे 2 गुरं होती, जे सांभाळायला एक केअरटेकर होता. आणि अचानक एक दिवशी तो केअरटेकर पळून गेला, गुरं तिथेच ठेवून बरं का. आणि ती गुरं काही त्यांना खायला प्यायला काही नाही, त्याच अवस्थेमध्ये तिथेच बांधलेली होती. मग 2-4 दिवसानंतर बाबांना ते समजलं. मी लहान असेपर्यंत आमच्या घरी गोठ्यामध्ये म्हशी होत्या भरपूर. माझ्या आजोबांना, वडिलांना सगळ्यांना आवड होती. आणि त्यानंतर आजोबांचं वय होत गेलं तसं गुरं आम्ही कमी केलेली होती. पण काहीच ध्यानीमनी नसताना आमच्या गोठ्यामध्ये परत एकदा गाय येणार होती, त्यामुळे आम्ही सगळे खुश होतो. बाबाने त्या दोन्ही म्हणजे सोनाला आणि सोनाच्या आईला दोघींनाही टेम्पोमध्ये घालून इकडे घेऊन आला गोठ्यामध्ये. सगळ्या गोचिडी वगैरे काढल्या, त्यांना आंघोळ घातली, स्वच्छ दवापाणी केलं, खायला व्यवस्थित घातलं त्यांना आणि असं छान सुदृढ झाल्या त्या. आणि त्यानंतर सोनाच्या आईला दरम्यान एक पाडा झालेला होता. मग त्या पाड्याला सोनाच्या आईला जवळच्याच एका गावातल्यांनी घेऊन गेले. त्यानंतर सोना मोठी झाली. मग सोनाला मुलगी झाली महालक्ष्मी. मग आणखीन एक मुलगी झाली पंडी. मग अजून एक पाडा झाला जो जोतासाठी म्हणून एक जण घेऊन गेले. आणि त्यानंतर हळूहळू ते कुटुंब वाढत गेलं सोनाचं. मग त्यानंतर असं झालं की अरे आपण एक गीर घेऊया, म्हणून गीर गाय घेतली. मग त्यानंतर इतके वर्ष म्हशी होत्या, मग एखादी म्हैस पण घेऊयात असं म्हणून म्हैस पण घेतली. आणि मग त्यांची पिल्लं असं हळूहळू वाढत वाढत आमचं कुटुंब आता साधारण गोठ्यामध्ये आमच्या 12-13 गुरं आहेत. किटू टाकता लागेल मला. किटू शावडी शावडी माझ्या सोनू, शावडी माझ्या लाडू, माझ्या लाडू बाई, शावडी चिकनू चिकनू. शाऊ 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 चिकी चिकी चिकी. चावेल चावेल चावेल. हा कोचिड. अजून एक आहे. थांब थांब थांब, काढूया, त्रास होईल की नाही तुला. तर डोळे उघड, डोळे उघड, डोळे उघड. थांब 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 थांब. येते 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 येते. थांब, पापणी निघेल नाही तर. थांब. निघाली. मारलीच तिला मी.
कधीतरी मन अशांत असतं, एकटं वाटतं, काही डोक्यात विचार असतात, तर अशा वेळेला मी काय करते माहितीये, मी गोठ्यात येऊन बसते. दुपारच्या वेळेला गोठा शांत असतो, गुरांचं गवत पाणी झालेलं असतं, गुरं शांतपणे रवंथ करत असतात, काही जण झोपलेली असतात. आपण फक्त इथे येऊन बसायचं, रवंथ करतानाचा त्यांचा आवाज ऐकायचा, त्यांच्या डोळ्यात बघायचं. त्यावेळेला असा हात जवळ नेला की चाटतात, इथला सगळा वास अनुभवायचा, की हळूहळू मन आपोआप शांत व्हायला लागतं. गुरांसोबत वेळ घालवणं म्हणजे ना मला थेरपीच वाटते. मी गुरांकडे बघत तासन तास बसू शकते. किंवा ना काय करायचं, संध्याकाळच्या वेळेला भरपूर शेण असतं इथे, सगळ्यांचं असं भरलेलं असतं, गवत काडी असते सगळं गुरांनी खाल्लेली, ते सगळं असं पसरलेलं असतं. तर गुरं बाहेर काढायची, फावडं घ्यायचं, शेण सगळं ओढायचं पाठीमागं, घमेल्यात भरायचं, ते शेणकीत नेऊन टाकायचं. त्यानंतर गुरांना आंबोड घालायचं बाहेर, गुरं आतमध्ये घ्यायची. त्यानंतर बाहेर जाऊन माळ्यावरनं किंवा माचावरनं पेंडा करडचं बोचका आणायचं मोठं, ते गवत सोडवून गुरांना खायला घालायचं. आणि इतका घाम येतो, खूप दमायला होतं. त्यानंतर मीना संतोष काकासोबत भरपूर गप्पा मारायच्या. मला असं वाटतं की जे कोणी गोठ्यामध्ये काम करतात तर त्यांना सगळ्यांना हे माहिती असेल की गोठ्यामध्ये काम करणं म्हणजे खरंच थेरपी आहे.